नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग. अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली भात शेतीची लावणी. भारत हा शेतीप्रधान देश असून सदर विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षक जलदीप तांडेल यांचेही मोलाचे योगदान आहे. शाळा समिती व ग्रामस्थांकडून विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. चला फास्ट. चला पुढे जाऊया शेतावर. बोला. चल चल. चल बरोबर आहे. चल चल. सावकाश बाब. से सोड एक सोड. लावा एक एकच लावा आणि बाकी हे सगळे नका सोडू. ए बाबू हे पाऊस पडतोय रे, माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे. ताकेडदा धोय 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 पाऊस पडतोय रे. पाऊस रानात, पाऊस पानात, पाऊस वाऱ्यात, डोंगर जर. पाऊस रानात, पाऊस पाऊस पानात, डोंगर जर. शेतीची कामं कोणकोणती असतात? आता लावणी झाल्यानंतर कापणी झाल्यानंतर भांदी झाल्यानंतर मळणी झाल्यानंतर भात येणं, मग परत शेतीचे राब वगैरे भरायचे. शेती तुम्ही किती वर्षापासून करता? लावते. मध्ये कोणते पीक घेतले तुम्ही? शेतामध्ये आम्ही सुवर्ण शेतीचं काम करतोय आणि उन्हाळ्यात वाल कांदे हे पिकवतो. जेव्हा मेघराजा पडल पाऊस जून महिन्यात तेव्हा शेती भाताचं काम हे लागवडीचं करतो. यावर्षी लावणीचं असं झालं की पाऊस जरा उशिरा पडल्यामुळं लावणीची सुरुवात उशिरा झालेली आहे. आज आनंददायी शनिवार
या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणगाव यांचे विद्यार्थी शिक्षकांसह शेतीची जी कामे असतात विविध ते प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेण्यासाठी आमच्या या शाळेच्या व्यवस्थापन कमिटीच्या उपाध्यक्षा सौ दीप्ती दीपक ठाकूर यांच्या शेतात भेट द्यायला आलेले आहेत. तर आजचा जो हे आहे पिरियड आहे तो लावणीचा चालू आहे. तर आम्ही प्रत्यक्षदर्शी लावणी कशा प्रकारे हे शेतकरी करतो आणि कोणकोणत्या कष्ट त्यांना करावे लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून आम्ही दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांना आज या शेतावर घेऊन आलेले आहोत. तर धन्यवाद. आज आम्हाला तुम्ही या ठिकाणी शेतामध्ये जाऊ दिलं. मुलांनी थोडंफार काय नुकसान केलं असेल किंवा खूप मुलांना पण खूप मजा वाटली आणि एक प्रत्यक्ष अनुभव तुमच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना मिळाला. खूप खूप आपले शाळेच्या वतीने धन्यवाद.